चांदणी चौगुले. माननीय महापौर, माननीय आयुक्त साहेब आणि सर्व सदस्य आणि प्रेक्षक वर्ग, मी सर्वात आधी स्कायवॉकसाठी फूट ओव्हरब्रिजसाठी मागणी करणार आहे. नवी मुंबईमध्ये जसंच ठाण्यातून एंट्री होते, स्टार्टिंगलाच आपल्याला भरपूर प्रमाणात ट्रॅफिक दिसते. दिघा रेल्वे स्टेशन आहे, लोक संध्याकाळच्या वेळेस भारी प्रमाणात तिथून बाहेर येतात, जेणेकरून ट्रॅफिक थांबली जाते. मोठे मोठे ट्रक्स असतात, लोकांना त्या गोष्टीचा प्रॉब्लेम होतो. जर तिथं ब्रिज ओव्हर तुम्ही बांधलात तर तिथल्या रामनगर, ईश्वरनगर आणि गणपतीपाड्या इथल्या लोकांना त्याचा फायदा होईल, जेणेकरून त्या ब्रिजची मी मागणी करते. तसंच दुसरं आहे रामनगर, ईश्वरनगर, एल्टनपाडा आणि विष्णुनगरमध्ये एक बहुउद्देशीय इमारत उभी करावी, कारण की तिथल्या लोकांना जवळ आसपास हॉल नाही आहे लग्न कार्यक्रमासाठी. नाही, जर तुम्ही बहुउद्देशीय इमारत बांधली तर मुलांना MPSC UPSC अभ्यासासाठी बाहेर जावं लागणार नाही किंवा ट्युशन्स घेण्यासाठी बाहेर जावं लागणार नाही, तिथंच होईल. प्लस आपल्या महिला बचत गटातल्या ज्या महिला आहेत त्या महिलांसाठीही एक रूम तिथं तुम्हाला अवेलेबल होईल आणि ते तिथं कामकाजाची त्यांची सुरुवात करून टाकतील. तसंच बघता गेला की मी लास्ट टाइम पण आपणास भेटलेली की मोगली धरणाबाबत मी तुम्हाला सांगितलेलं आयुक्त साहेब की आपण रेल्वेकडून तो धरण हस्तांतरित करून घ्यावा आणि त्याची दुरुस्ती करून घ्यावी, कारण की त्या धरणामध्ये खूप सारा गाळ आहे. आये दिन महिन्याभरामध्ये 2-3 लोकांचा तिथं जीव आरामात सहज जातो. मुलं फिरायला जातात, बाहेरून काही मुलं येतात. मी लास्ट टाइम पण तुम्हाला म्हटले की जर आपण तो हस्तांतरित करून घेतला तर तो छोटासा पर्यटन स्थळ होऊन जाईल. त्यामुळे तुम्ही त्या डॅमकडे लक्ष द्यावे. तसेच फ्युचरमध्ये काही होऊ नये म्हणून ट्रान्झिस्ट कॅम्प आपण तिथे मी मागणी करत आहे ट्रान्झिस्ट कॅम्पची, जेणेकरून फ्युचरमध्ये मनुष्यहानी किंवा भूकंप वगैरे काही झाला तर त्या धरणाला कुठल्याही प्रकारचा धोका निर्माण होणार नाही. आणि तसंच मी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छित आहे की त्याचं पाणी आपण जर आपण ते धरण जर आपण मोगली धरण आपल्याकडे घेतलात तर त्याचं पाणी आपण नागरिक आणि तिथल्या MIDC मध्ये आपण वापरता येऊ शकते. आणि आपण ते रेल्वे ब्रिटिशकालीन धरण आहे, त्याच्या सेफ्टीचं काही ऑडिट नाही आहे, ते कधी झाले काय झाले माहिती नाही आहे, पण आपण जर आपल्याकडे घेतलात तर ते फार छान निर्णय होईल. आणि तसंच दिघा विभागामध्ये पाणी पुरवठा हा फार कमी होतो, 3-3, 4-4 दिवस लोकांना पाणी नसतं आणि पाणी जरी आलं तर एकदम बारीक धार असते त्या पाण्याला. आणि जिथे पाण्याची क्षमता आहे 4.5 MLD पाण्याची, तिथं केवळ 2 MLD पाणी येतं. रामनगरमध्ये पाण्याची टाकी उभी आहे, पण ती पाण्याची टाकी तुम्ही कधी चालू करणार? कारण की जोपर्यंत पाण्याची टाकी चालू होणार नाही तोपर्यंत लोकांना 24 तास पाण्याचं जो आपलं धोरण आहे तसं पाणीही भेटणार नाही. लोकांना 24 तास पाणी नाही, पण मॉर्निंगला 3 तास आणि इव्हनिंगला 3 तास जरी दिलात तरी पण फार बरं होईल. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे की नवी मुंबई क्षेत्रातली झोपडपट्टी भागात सन 2000 पूर्वी अस्तित्वात असलेल्या झोपडपट्ट्या धारकांना घरगुती नळ जोडणी देण्याचा निर्णय अत्यंत लोकहितकारक ठरलेला आहे. मात्र सन 2011 नंतर अस्तित्वात आलेल्या झोपडपट्ट्या 5 झोपडपट्ट्या 1 स्टँड पोस्ट ही प्रणाली लागू करण्यात आलेली असून प्रत्यक्षात ही प्रणाली यशस्वी ठरलेली नाही आहे. आणि या प्रणालीमुळे पाणी भरण्यापूर्वी नागरिकांमध्ये भरपूर वाद होतात. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि तसेच लहान मोठ्या मुलांना त्यांची अडचणी येतात. स्वच्छता आरोग्य दृष्टीने हे गंभीर समस्या निर्णय होत आहे, त्यामुळे आपण ह्या गोष्टीकडे लक्ष द्यावे. त्याचप्रमाणे मी माझ्या वॉर्डमध्ये CCTVची मागणी करते, कारण की आत्ताची पिढी ही कुठेतरी भयकली गेलेली आहे. अंमली पदार्थांमुळे लोकांना ह्याचा त्रास होतो, लोक वारंवार ह्या गोष्टीची कंप्लेंटही करता आहेत. आणि त्याचप्रमाणे अंमली पदार्थ घेतल्यानंतर नागरिकांना चाकू छुऱ्या दाखवणे, जोर जबरदस्ती करणे, त्यामुळे मी माझ्या पूर्ण प्रभागामध्ये CCTVची मागणी करत आहे. मला बोलण्यास दिल्याबद्दल धन्यवाद.